छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाचा लाभ तालुक्यातील जनतेने घ्यावा, प्रांताधिकारी पोपट ओमासे यांचं आवाहन। महसूल विभागात अंतर्गत क्षेत्रीय स्तरावर ग्रामीण भागात सर्वसामान्य जनता, शेतकरी, विद्यार्थी व महिला यांचं महसूल विभागाशी संबंधित दैनंदिन प्रश्नांचे निराकरण करणं, जनतेच्या तक्रारी सत्वर निकाली काढणं तसेच महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम व गतिमान करण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील तालुक्यात मंडळ स्तरावर छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान आयोजित करण्याबाबतचा निर्णय 18 फेब्रुवारी 2026 रोजी घेण्यात आला। त्यानुसार प्रत्येक तालुक्यात मंडळ स्तरावर मार्च ते मे दरम्यान शिबिर आयोजित करून शासकीय योजनांचा लाभ जनतेला देण्यात येणार आहे। त्याचा लाभ महाड तालुक्यातील जनतेने घ्यावा असं आवाहन महाडचे प्रांताधिकारी पोपट ओमासे यांनी प्रांत कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेतून केलं। या प्रसंगी महाडचे तहसीलदार महेश चितोळे, गटविकास अधिकारी पाटील उपस्थित होते। महाड तालुक्यात 7 मार्च पासून हे अभियान 9 मंडळ व महाड शहर असे 10 शिबिर राबवून घेण्यात येणार आहे। या शिबिरात येण्याच्या सुधारलेल्या तरतुदी, तुकडेबंदी कायद्याच्या झालेल्या नवीन सुधारणा, ज्यामध्ये तुकडा खरेदी झालाय परंतु कब्जेदार सदरी नाव आलं नाही किंवा इतर हक्कात असलेले नाव कब्जेदार सदरी घेणं, प्रलंबित असलेल्या फेरफार नोंदीच्या सोडवणूक करणं, भूसंपादन झालेल्या कब्जाच्या नोंदी पूर्ण, शासनातर्फे देण्यात येणाऱ्या लाभाच्या योजना, ज्यामध्ये संजय गांधी पेन्शन योजना, किसान योजना, दिव्यांग पेन्शन योजनेचा लाभ लाभधारकांना देणं, यासाठी नवीन नोंद, केवायसी आदी कागदपत्रांची पूर्तता करून घेणं, याखेरीज शालेय विद्यार्थी व नागरिकांना आवश्यक असणारे जातीचे दाखले, उत्पन्नाचे दाखले, नॉन क्रिमिनल दाखले शाळा कॉलेज स्तरावर जाऊन देण्यात येणार आहेत। लोकप्रतिनिधी, ग्रामसेवक, पत्रकार यांना सोबत घेऊन हे अभियान राबवलं जाणार आहे। या अभियानाचा लाभ तालुक्यातील जनतेने घ्यावा असं आवाहन प्रांताधिकारी ओमासे व तहसीलदार शितोळे यांनी केलं। ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज, महाड, रायगड। नमस्कार। महाराष्ट्र शासनाने 18 फेब्रुवारी रोजी एक नवीन जी आर काढलेला आहे, छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान। या अभियानाअंतर्गत आपणाला ज्या महसूल विभागातर्फे नवीन तरतुदी, ज्या लोकाभिमुख मोडवरती आपणाला मंडळ स्तरावरती आपण अभियान राबवणार आहोत। त्याची सुरुवात आपली 7 मार्च पासून सुरू होणार आहे। प्रत्येक महिन्याला 2 तारखेला हा शिबिर राहणार आहे। मंडलनिहाय आपण त्याचं नियोजन केलेलं आहे। महाडमध्ये एकूण 9 मंडल आहेत। त्याचबरोबरीनं शहर स्तरावरती म्हणजे नगरपालिका स्तरावरती एक असे आपण 10 शिबिर घेणार आहोत, ज्याच्यामध्ये येण्याच्या सुधारलेल्या तरतुदी त्या लोकांपर्यंत पोहोचवणं, त्याचा लाभ पोहोचवणं, तुकडेबंदी कायद्याच्या झालेल्या नवीन सुधारणा की ज्यांच्या तुकडा खरेदी झाले पण कब्जेदार सदरी नाव आलेलं नव्हतं किंवा इतर हक्कात असलेलं नाव आपणाला कब्जेदार सदरी घ्यायचं आहे। तसेच प्रलंबित फेरफार आपणाला तातडीनं सोडवणूक करायची आहे। भूसंपादन झालेल्या प्रकरणामध्ये कजापच्या नोंदी पूर्ण करून घेण्याच्या तरतूद आहेत। तसेच आपल्या ज्या लाभाच्या योजना आहेत, संजय गांधी निराधार योजना असेल किंवा आपली ॲग्रिस्टॅक असेल किंवा किसान सन्मान योजना असेल, तर या योजनांचे जे लाभार्थी आहेत तर त्यांचे केवायसी असेल की नव्यानं नोंदणी असेल तर ह्या आपणाला शिबिरामध्ये घेऊन त्याची पूर्तता करायची आहे। तसेच विद्यार्थी आणि नागरिकांचे जे दाखले असतात, उत्पन्नाचे दाखले असतील, जातीचे प्रमाणपत्र असतील, नॉन क्रिमिलेअर असतील, तर हे सुद्धा आपणाला कॉलेज आणि शाळा स्तरावरती जाऊन तर सर्वांना त्या दाखल्याची आपणाला पूर्तता करून हे अभियान यशस्वी करायचं आहे। याच्यासाठी आम्ही अगदी ग्रामस्तरापासून ते तालुका स्तरापर्यंत सर्व जे लोकप्रतिनिधी असतील, पत्रकार बंधू असतील, नागरिक असतील, तर या सर्वांना सोबत घेऊन आपण हे काम करणार आहोत। तर मी अशी आवाहन करतो की सर्वांनी याच्यामध्ये जास्तीत जास्त सक्रिय सहभाग द्यावा आणि हे अभियान यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे।